देवशयनी एकादशी आषाढ शुक्ल पक्ष. धर्मराजा म्हणाला की, हे श्रीकृष्णा, मला शयनी एकादशी व्रताचे महात्म्य ऐकण्याची इच्छा आहे, तरी कृपा करून सांगा. धर्मराजाचा हा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण म्हणाले की, याबद्दल तुला एक पूर्व इतिहास सांगतो, तो नीट चित्त देऊन ऐक. पूर्वी एकदा ब्रह्मदेव आणि नारद बोलत बसले असताना ब्रह्मदेवाने नारदाला हाच एकादशी व्रताचे महात्म्य सांगायला सुरुवात केली. ब्रह्मदेव म्हणाले की, हे नारदा, पूर्वी या पृथ्वीवर सूर्यवंशातील मानधाता नावाचा राज्य करीत होता. तो महापराक्रमी, सामर्थ, धर्मनिष्ठ असा होता. प्रजेचे आपल्या पुत्राप्रमाणे पालन करत असे. त्याच्या प्रजेला दुःखाची कल्पना स्वप्नात सुद्धा येत नसे. जिकडे तिकडे सुखाचा, आनंदाचा भरपूर रंग उधळला जात असे. पण हे नारदा, दुर्दैवाने ज्याच्या सुखात विष कालवले गेले, दुधात मिठाचा खडा पडला, त्याच्या राज्यात 3 वर्षापर्यंत अवर्षण पडले. पाऊस न पडल्यामुळे त्या 3 वर्षात धान्य पिकले नाही, चारा उत्पन्न झाला नाही. राजाच्या खजिन्यातले द्रव्य संपल्यामुळे तो चिंताक्रांत झाला व त्याचप्रमाणे प्रजेजवळ असलेला धान्याचा व चाऱ्याचा साठा संपल्यामुळे ती हवालदिल झाली. सुविचारांचा लोप होऊ लागला. दुर्बुद्धीचे उदय होऊन ती थैमान घालू लागली. एकमेकांवर विश्वास उडू लागला. स्वार्थासाठी नीच कर्म करू सुरू झाले. धर्माचा अध्यपात होऊ लागला. याप्रमाणे चहूकडे हाहाकार सुरू झाला. तेव्हा काही लोक राजाकडे गेले आणि त्याला म्हणाले की, हे राजा, भरपूर धनधान्य न मिळाल्यामुळे लोक स्वास्थापासून ढळले. स्वास्थ्य ढळल्यामुळे धर्माधर्मांचा विचार सुटला. धर्माधर्मांचा विचार सुटल्यामुळे स्वकर्तव्यरूपी यज्ञ होईनाशे झाले. स्वकर्तव्यरूपी यज्ञ सुटल्यामुळे देवता असंतुष्ट झाल्या. देवता असंतुष्ट झाल्यामुळे पाऊस पडेनासा झाला. पाऊस न पडल्यामुळे धान्य पिकेनाशे झाले. या सर्व अधपाताचे कारण पाऊस न पडणे हेच होय. आम्ही तुझी प्रजा आहो, तरी ज्याच्या युगाने आम्हाला सुख होऊन आमची भरभराट होईल अशी व्यवस्था लवकर कर. प्रजेचे ते भाषण ऐकून राजा म्हणाला की, तुम्ही जे म्हणता ते सत्य आहे. या सर्व अधपाताचे कारण पाऊस न पडणे हेच आहे व ते तुम्ही सांगण्यापूर्वीच माझ्या ध्यानात आले होते. यावर उपाय योजण्याकरिता मी रात्रंदिवस विचार आणि प्रयत्नही करीत आहे. तरी आता लवकरच तुमची ही आपत्तीतून मुक्तता करतो, काळजी करू नका. याप्रमाणे राजाचे आश्वासन मिळाल्यावर प्रजा निघून गेली. इकडे राजा घोड्यावर बसून जवळच असलेल्या अंगिरस ऋषीच्या आश्रमी गेला. अंगिरस ऋषीचे तप सामर्थ्य सूर्यासारखे प्रखर होते. ज्ञान समुद्राप्रमाणे अफाट होते. ते शांतीचे मूर्तिमंत अवतार होते. आश्रमाच्या ठिकाणी अंगिरस ऋषी बसले होते. त्या ठिकाणी राजा आला. साष्टांग नमस्कार घालून उभा राहिला आणि हात जोडून प्रार्थना करून आपल्या राज्यात अवर्षण पडून प्रजा हवालदिल झाल्याचे सांगितले व त्यावर उपायही विचारला. ऋषीने राजाला बसण्यास सांगून आपल्या जवळ घेतले आणि म्हणाले की, हे राजा, हल्ली कृतयुग आहे. कृतयुगात फक्त ब्राह्मणांनी तपश्चर्या करावी, इतरांना ती करण्याचा अधिकार नाही. असे असताना तुझ्या राज्यात एक शूद्र तपश्चर्या करीत आहे
आता जर त्याला त्या तपश्चर्येपासून पराडमुख करशील तर तुझ्या राज्यात पाऊस पडून जिकडे तिकडे सौख्य नांदेल. ऋषीचे ते भाषण ऐकून राजा म्हणाला की मी जर त्याच्या तपश्चर्येचा भंग केला तर मला दोष लागेल. करिता दुसऱ्या एकदा सोपा उपाय सांगा. त्यावर ऋषी म्हणाले की जर तुझ्या हातून वरील उपाय होत नसेल तर देवशयनी एकादशीचे व्रत कर, म्हणजे तुझ्या राज्यात पाऊस पडून भरपूर धान्य पिकेल व प्रजेची उन्नती होईल. पुढे राजाने देवशयनी एकादशीचे व्रत सामान्य एकादशीच व्रताच्या सांगितल्याप्रमाणे विधियुक्त केले. तेव्हा त्याच्या राज्यात पाऊस पडला, धान्य पिकले, प्रजेची सर्व बाजूने भरभराट झाली व जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला. श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा, जे कोणी हे देवशयनी व्रताचे एकादशीचे व्रत करतील व महात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील. आषाढ शुद्ध पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. याच एकादशीला पंढरपूरची यात्रा सुद्धा म्हणतात. मोठी एकादशी सुद्धा म्हणतात. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.